सर्व परिवारासमेत जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहोत। हालांकि यहाँ पे जो है विगत 13-14 दिनों से जो है वो उपोषण चल रहा है और प्रशासन अगर हमारे मांगे मंजूर करता है, हमारी जो मांगे है, तो हम आज भी उपोषण छोड़ने के लिए तैयार है। लेकिन दर्शकों, आप देखना शुरू कर चुके हैं बापू वार्ता न्यूज नेटवर्क। अक्सर मैं ग्राउंड रिपोर्ट दिखाते रहता हूं, लेकिन हाल ही में मैं जो मोहाड़ी गांव है, गोरेगांव तहसील के अंतर्गत, जो कि चर्चा में रहने वाला गांव है, और अक्सर यहाँ की हम खबरें दिखाते रहते हैं। हाल ही में कुछ महीने पहले यहाँ के सामाजिक कार्यकर्ता लेकेश कावड़े आमरण उपोषण पर अपनी पत्नी के साथ बैठे थे, और उनके जो मुद्दे को लेकर वह बैठे थे कि ग्राम पंचायत के परिसर में अवैध तरीके से मट्टी कहाँ से आई। दूसरी बात मैं बताना चाहूँगा, तांडा बस्ती के रास्ते को लेकर वह बैठे थे कि जो एसटी प्रवर्ग के लोग रहते हैं उनके लिए, उनके जाने आने के लिए, प्रवास करने के लिए वह रास्ता रहता है, लेकिन ओबीसी वर्ग के प्रवास करने के लिए रास्ता बनाया, ऐसा समझ में आया। दर्शकों, दूसरी ओर देखा जाए तो अहिल्या देवी होलकर पुरस्कार जो है, जो कि जिसे मिलना चाहिए था उसे न मिलते हुए किसी और व्यक्ति को मिला, ऐसा इनका आरोप था। दर्शकों, ऐसे में सामाजिक कार्यकर्ता जो लेकेश कावड़े है, इन्होंने जैसे कि तकरार किए थे और आमरण उपोषण जब चल रहा था, उस समय संबंधित अधिकारियों ने आश्वासन देकर यहाँ के संबंधित जो जनप्रतिनिधि है गोरेगांव तहसील के, उनके कहने पर इन्होंने उपोषण पीछे लिया था। उपोषण पीछे लेने के बाद में ठीक 1-2 महीने बाद कार्रवाई नजर आती है। कार्रवाई नजर आने के बाद जो पत्र आता है जिला परिषद की ओर से, उस पत्र में ऐसा क्या रहता है, आइए जानने का प्रयास करेंगे सामाजिक कार्यकर्ता लेकेश कावड़े से। तर मी लेकेश शिवलाल कावडे, मी मागील नोव्हेंबर महिन्यामध्ये 16 नोव्हेंबर 2023 पासून ते 1 डिसेंबर 2023 पर्यंत बाजार चौक मोहाडी येथे आमरण उपोषणाला बसलो होतो। माझ्या पत्नी समेत मी आमरण उपोषणाला बसलो होतो, कारण की ग्रामपंचायत मोहाडी द्वारे तांडावस्ती सुधार योजनेअंतर्गत जो रस्ता बांधकाम करण्यात आला, तो तांडावस्तीत न करता वेगळ्याच ठिकाणी, ज्या ठिकाणी कोणतेही एनटीचे लोक राहत नाही, म्हणजे भटक्या जमातीचे लोक राहत नाही, अशा ठिकाणी करण्यात आला। तसेच आणि त्याचे देयक काढण्यात आले होते, आणि त्याची मी तक्रार केली होती की हा रस्त्याच्या कामाचे देयक काढण्यात येऊ नये। तरी पण संबंधित जेई, सचिव, सरपंच यांनी आपल्या मनमर्जीने व्यवहार करून, तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी थातुरमातुर चौकशी करून त्यासाठी त्यांनी टीडीपीशन पंचायत विभाग यांना पाठवलं। त्यांनी थातुरमातुर चौकशी केली, आम्हाला न बोलवता स्वतःच चौकशी अहवाल तयार केला व त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारची अनियमितता झाली नाही असं लिहून दिले। परंतु मी जेव्हा दिनांक 16 नोव्हेंबर 2023ला मी माझ्या पत्नी समेत उपोषणाला बसतो। अजून एक मुद्दा होता की अहिल्यादेवी होळकर पुरस्कारामध्ये पण अनियमितता झालेली होती, त्याच संबंधाने सुद्धा उपोषण करण्यात आले होते। त्यामध्ये सुद्धा पंचायत समितीचे तत्काळ म्हणजे असलेले विस्तार अधिकारी यांनी तिथे पण कोणत्याही प्रकारची अनियमितता झालेली नाही असं लिहून दिलं होतं। चौकशी अहवालात आपलं स्पष्ट नमूद केलं होतं। परंतु माझ्या उपोषणाला बसल्याच्या नंतर संबंधित विभागाचे म्हणजे पंचायत विभागाचे माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामपंचायतला भेट दिली व पूर्ण चौकशी केली। त्यांना असं दिसून येतं, त्यांच्या चौकशी अहवालात त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केला की संबंधित प्रकरणामध्ये अनियमितता झाली आणि त्याला जबाबदार सदर ग्रामपंचायतचे सरपंच आणि सचिव हे जबाबदार आहेत। तसेच तांडावस्तीच्या रस्त्याची चौकशी समाज कल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत करण्यात येते, त्यामध्ये सुद्धा अनियमितता झाल्याचे चौकशी अहवालादरम्यान समजून येत आहे। तांडावस्तीचे रस्त्याचे जे चौकशी झाली त्याच्या समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा ग्रामपंचायतचे सरपंच सचिव यांना दोषी म्हणजे त्यांनी अनियमितता केली असे आपल्या अहवालात स्पष्ट केले। त्याचप्रमाणे बांधकाम विभागचे शाखा अभियंता यांनी सुद्धा आपल्या चौकशी अहवालात ज्या ठिकाणी रस्ता बनवायला पाहिजे होता त्या ठिकाणी न बनवता दुसऱ्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे, बांधकाम करण्यात आलेलं असे नमूद केलेलं आहे। याबाबत संपूर्ण अहवाल माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांच्याकडे सदर अहवाल रिमार्कसाठी गेला असता त्यांनी त्या अहवालावर रिमार्क केला आहे की संबंधित सचिव आणि सरपंचावर कारवाई
प्रेषित म्हणजे कारवाई करा असं त्यांनी रिमार्क केलं आणि आपली सही केलेली आहे. त्याचप्रमाणे आता माझा अजून एक विषय होता की ग्रामपंचायतच्या परिसरामध्ये मी त्याच तांडावस्तीच्या ग्रामपंचायतच्या अनुषंगाने अजून सांगू इच्छितो की मला 31/1/2024 एक पत्र मिळालं की ज्यामध्ये ग्रामपंचायत सरपंचाच्या नावाने एक पत्र होते की त्यांच्यावर ग्रामपंचायत अधिनियम महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमच्या 1958च्या कलम 39(1) नुसार अपात्रतेची कारवाई का करण्यात येऊ नये ह्या प्रकार आणि त्याबाबतचा खुलासा 7 दिवसात खुलासा सादर करण्याचं त्यांचं पत्र होतं. तरी पण आजपर्यंत त्या पत्रानुसार कोणती कारवाई करण्यात आली. मला प्रशासनाला एवढी विनंती आहे की जर ते चौकशी अहवालामध्ये दोषी आढळून आलेले आहेत तर याच्यात अजून खुलासा मागण्याची काय गरज आहे. तर प्रशासनाने तात्काळ त्यांना पदावरून अपात्र घोषित करून त्यांना पदमुक्त करावे. तसेच ग्रामपंचायत जे सचिव आहेत त्यांच्यावर शासकीय नियमानुसार मुख्य पंचायत विभागाने त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांच्या आजपर्यंतच्या सर्व व्यवहाराची चौकशी व्हायला पाहिजे. संपूर्ण व्यवहाराची चौकशी व्हायला पाहिजे. ग्रामपंचायत आजपर्यंत 2020 पासून ते आजपर्यंत पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे. कोर्टात तर गेलेलं नाही पण मी आता याच्यानंतर मी कोर्टात जाणार आहोत. जर मला न्याय मिळाला नाही तर कोर्टात जाणार आणि आपल्या सर्व परिवारासमेत जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहोत. मंगळवारी म्हणजे 5 तारखेला जाऊन उपमुख्य कार्यकारी अधिकारी खामकर सर यांना भेटणार आहोत आणि त्यांना त्याबाबत विचारणा करणार आहोत की तुम्ही जे पत्र दिले होते त्याबाबत काय झालं. त्यांनी आपला जो खुलासा आहे तो सादर केला काय आणि सादर केला त्यानुसार आपण कोणती कारवाई प्रेषित केली आहे त्या संबंधीची मी एक अर्ज सुद्धा लावलेला आहे. मागील 15 तारखेलाच मी अर्ज लावलेला होता त्याबाबतचा की याच्यावर कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी असं. मी पुन्हा पण आहे. उपोषणाचे ठिकाण जो आहे ते आता याच्यानंतर जिल्हा परिषद कार्यालय तसे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राहील आणि तो माझा पूर्ण परिवार माझे मुले आहेत 2 लहान त्यांच्या समेत करणार आहोत मी. तो जैसे कि आपने देखा जो सामाजिक कार्यकर्ता है लेकेश कावड़ी इन्होंने बताया कि तांडावस्ती में रास्ता न बनाते हुए कहीं और रास्ता बना है. ये भी साफ साफ जो कि जिला परिषद के उप मुख्य कार्यकारी अधिकारी है इन्होंने जो पत्र भेजा है उस पत्र में 7 दिन के अंदर में खुलासा मांगा है सरपंच को सचिव को यहाँ के जो संबंधित जो जनप्रतिनिधि है या अधिकारी है जिन्होंने पहली बार का जो अहवाल दिए थे अहवाल सादर किए थे उस अहवाल में ऐसा क्या था जो अहवाल को लेकर बवाल मचने बैठा. और दूसरी ओर देखा जाए तो अभी जो कि उप मुख्य कार्यकारी अधिकारी जो है गोंदिया जिले के उन्होंने जो पत्र भेजा है उस अहवाल में क्या था आपने देखे. जैसे कि उन्होंने बताया कि 7 दिन के अंतर्गत आप जो खुलासे अगर नहीं देते तो आपके ऊपर कार्रवाई की जाएंगे ऐसा उन्होंने बताया. दर्शकों अब 7 दिन में खुलासा दिया है या नहीं दिया है ये भी देखने लायक नजर है. दूसरी ओर देखा जाए तो जैसे कि उन्होंने बताया कि अहिल्या देवी होळकर पुरस्कार में क्या धांधलेबाजी हुई है एक विषय उन्होंने छेड़ा था और वह भी उन्होंने बताया. जैसे कि आपने देखा कि पिछले बार उन्होंने आमरण उपोषण किया था वैसे अभी ठीक कुछ दिनों के बाद आमरण उपोषण करने की पारी जो कि सामाजिक कार्यकर्ता लेकेश कावड़े है इनके ऊपर आ सकती है वो भी अपने परिवार के साथ में. दर्शकों ऐसे में संबंधित अधिकारी कार्रवाई करते हैं या नहीं करते या सामाजिक कार्यकर्ता लेकेश कावड़े इन्हें फिर से आमरण उपोषण अपने परिवार के साथ जिलाधिकारी कार्यालय तथा जिला परिषद गोंदिया इनके सामने तो नहीं करना पड़ेगा या ऐसी नौबत तो नहीं आएंगी. अब कार्रवाई कब होती है क्या होती है देखने लायक नजर रहेगा. दर्शकों अगले पार्ट में पार्ट 2 के साथ में ही मोहाड़ी ग्राम की ग्राउंड रिपोर्ट के साथ मिलेंगे. दर्शकों तब तक के हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन पर प्रेस कीजिए. गोंदिया से देवेंद्र दमाए.